नमस्कार. आज नमस्कार. आज दिनांक आहे 21 जानेवारी 2024. सकाळचे साधारण 8:15 वाजलेले आहेत आणि मी पानबजार येथील ऑफिसमधून गेली कित्येक वर्ष जिथून मी काम करतोय तिथून मी तुमच्यासोबत बोलत आहे. आज विशेष सांगायचं म्हणजे आज खरी सुरुवात झाली आहे. खरी म्हणजे जे तुम्हाला म्हणत होतो की 24 तास समाज हितासाठी, देश हितासाठी काम, त्याचा पहिला शुभारंभ आजच्या 21 तारीखने मी करतोय. तत्पूर्वी इथे एक पत्र वाचून दाखवतोय. मित्र हो, तसं जर सांगायला गेलं तर 1 एप्रिल 2008 पासून कुडाळ पोलिसांना रितसर पत्र देऊन मी माणुसकी व माणूस या दोन शब्दांचा अर्थ जाणून घ्या की इथे मी वाचूनच दाखवतो. 2च लाईन वाचून दाखवतो कारण आपल्याला महत्त्वाचं पत्र आहे ते वाचून दाखवते. जिथे माणुसकी व माणूस या 2 शब्द प्रयोगांचा गुंडगिरीच्या माध्यमातून समूळ नायनाट केलेला असतो, तिथे जन्माला येतो तो शब्द म्हणजे सैतान. आणि समाजात जे काही सैतान आहेत, सैतानी वृत्तीचे आहेत, अशांशी सामना करण्यासाठी मी आजपासून प्रखरपणे माझ्या लेखणी आणि वक्तृत्वाने मी सामना करण्यासाठी आजपासून सज्ज झालो. तर कुडाळ पोलीस निरीक्षकांना 21/12/2017 मध्ये एक मी पत्र दिलं. त्याची पोच आहे, ते फक्त मी वाचून दाखवतो. हा व्हिडिओ एकदम शॉर्ट बनवतो कारण उद्या दिनांक 22 पासून मी वेगळ्या क्रिएटिव्ह पद्धतीने पुढची रचना मी करतोय संघर्षाची. संघर्ष हा वाईट प्रवृत्तींच्या विरोधात आहे. तर दिनांक 21/12/2017 एक पत्र वाचून दाखवतो. त्याच्यातले मोजके काही मॅटर आहे, मोजका जो काही मजकूर आहे ते मी वाचून दाखवतो. प्रति माननीय पोलीस निरीक्षक, कुडाळ पोलीस ठाणे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. हे पत्रास कारण की वगैरे त्याच्यात वेळ जाणार. डायरेक्ट हे कार्यालय कोणाच्या जीवावर आणि कोणाच्या ह्याच्यावर चालू करतोय, असं काय आहे? तर त्याच्यात मी म्हटलंय, माझ्यातील असलेल्या 21 गुणात्मक शक्ती माझ्यासोबत आहेत. त्या पत्रात मी असं म्हणतोय, माझ्यातील असलेल्या 21 गुणात्मक शक्ती माझ्यासोबत आहेत. आता त्या गुणात्मक शक्ती कोणत्या आहेत? नंबर 1, असामान्य बुद्धिमत्ता. हो, कोण म्हणत असेल तू स्वतःला शहाणा समजतो? नाही, स्वतःला शहाणा नाही समजत. जेवढी माझी बुद्धिमत्ता आहे ती चांगल्या कामासाठी मी वापरत असल्यामुळे मला माहिती आहे की आजवर जो मी टिकून आहे तो माझ्यातील असलेल्या असामान्य बुद्धिमत्तेत. नंबर 2, कोणत्याही परिस्थितीत कोणतेही काम करण्याची शारीरिक क्षमता. मी थकत नाही कारण माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे. नंबर 3, कितीही किचकट गुंतागुंतीच्या प्रश्नातून मार्ग काढण्याची मानसिक क्षमता. नंबर 4, चिकाटीपणा. नंबर 5, ध्येयांचा पाठपुरावा करण्याची धमक. नंबर 5 झाल्यानंतर नंबर 6, आत्मविश्वास. नंबर 7, दुसऱ्यांकडून काम करून घेण्याची क्षमता. आता दुसऱ्यांकडून म्हणजे काय? तर संबंधित अधिकारी असतील, कर्मचारी असतील, प्रशासनाकडून. ओके. नंबर 8, प्रासंगिक हजरजबाबीपणा. 9, जसाच तसे वागण्याची धमक. 10, कोणताही विषय पटवून देण्याची वक्तृत्वामधील धमक. आज सुद्धा मी तुमच्या माध्यमातून बोलतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलतोय, ते लेखणी आणि माझं वक्तृत्व. 11, प्रासंगिक समयसूचकता. केव्हा काय केलं पाहिजे हे मला व्यवस्थित माहिती आहे. नंबर 12, निर्भीडपणा. तो तर तुम्ही बघताय. नंबर 13, कोणत्याही क्रमात प्रावीण्य मिळवण्याची खुबी. नंबर 14,
सतत कामात व्यस्त राहण्याची वृत्ती. नंबर 15, ठरविलेले ध्येय गाठेपर्यंत स्वस्थ न बसण्याची वृत्ती. नंबर 16, अविरत प्रयत्नांची अखंड मालिका. नंबर 17, योग्य तऱ्हेने दुसऱ्यांच्या भावनेचा विचार करण्याची शक्ती. नंबर 18, देशप्रेम 100%. नंबर 19, समाजप्रेम 100%. नंबर 20, तरुणाईबद्दल आस्था. नंबर 21, नाहक पैसा, वेळ, एनर्जी मला फुकट घालवायला आवडत नाही. तर अशा ध्येयवेड्या बाळाराणी ह्या इसमाने कदाचित मी म्हणतोय कदाचित देशातील पहिले ठरणाऱ्या या आगळ्या वेगळ्या बाळाच्या कृतीला परिणामकारक योग्य दिशा देऊ पाहणारे, इतरांना जगविण्यासाठी जगत असलेल्या बाळाचे कार्यालय आज दिनांक रोजी 21 डिसेंबर 2017 रोजीपासून कार्यरत होत आहे. सदर कार्यालयाच्या शुभारंभाची माहिती आपल्या दप्तरी या पत्रान्वये मी नोंदवित आहे, तरी नोंद घ्यावी ही विनंती. 21 डिसेंबर 2017 त्या दिवशी मी कुडाळ पोलिसांना हे पत्र दिलेलं, रितसर कळवलेलं. आता मध्ये गॅप पडली, माझ्या कामात गॅप पडली. बरीच कारणं आहेत, घरगुती आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, खूप आहेत. तर आज मी तुम्हाला शब्द देतोय, जसं मी म्हटलं होतं SP साहेबांना जे पत्र दिलं होतं त्याप्रमाणे आजपासून म्हणजे दिनांक 21 जानेवारी 2024 सकाळी 8 ते 8:15 दरम्यान मी माझ्या कामाचा हा शुभारंभ केला आहे. आणि तुम्हाला बाजूला दिसते की छोटंसं ऑफिस आहे, पण छोट्याशा ऑफिसमधून बरीच मोठी प्रकरणं मी हाताळणार आहे. बाजूला ढीग आहे फायलींचा, काही प्रकरणं हळूहळू ओपन करेन, माझी तब्येत सांभाळून, सर्व काही सांभाळून. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. काय चुकत असेल तर काही चुकत असेल तर माझा नंबर घ्या, 9764 23 63 48 9764236348. या नंबरवर कॉल न करता मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, बाळा तुझं काय चुकतंय की बाळा तुझं काय बरोबर आहे. आशीर्वाद असू द्या. काय चूक माझ्या हातून होत असेल तर ती चूकसुद्धा निदर्शनास वेळोवेळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला पर्सनल कॉमेंटमध्ये देऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो, माझं ह्यावेळी सुद्धा काय बोलणं चुकीचं झालं असेल तर मला माफ करा, मात्र माझी भावना लक्षात घ्या. एवढंच सांगतो. धन्यवाद.